श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना नेहमी स्वामी आपल्या भक्तांना एकच शब्द बोलत असतात, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या शब्दाला जो कोणी भक्त मनापासून भक्ती करत असतो, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत असतो, जशी जमेल त्या पद्धतीने परंतु निशंक मनाने निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्यासाठी खूप भक्ती करावी अशी कधीच नसते, जशी जमेल ते त्या पद्धतीने. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्म करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच तुम्ही कर्म स्वतःचे अगोदर करायचे आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे. जेवढा वेळ तुम्हाला भेटेल तेवढ्या वेळामध्ये स्वामींचं मनापासून जप करायचा आहे आणि स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नियम, अटी किंवा वेळेचा कशाचं सुद्धा नियम नाहीत. कोणत्याही प्रकारे कशाचं सुद्धा नियम नाहीत. तुम्ही नामस्मरण काम करत करत सुद्धा, प्रवास करत करत सुद्धा किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही बिझी असाल तर ते काम करत करत सुद्धा स्वामींचा जप करू शकता. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींचा जप करता, हे मात्र खूप गरजेचं आहे की तुम्ही ईश्वराची भक्ती करत असताना मनापासून केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची भक्ती केलेली कधीसुद्धा वाया जात नाही. फरक मात्र एवढा असतो की काही जे स्वामी भक्त आहेत त्यांना पटकन अनुभव येतात, तर काही स्वामी भक्त असे देखील आहेत की त्यांना अनुभव यायला, स्वामींची प्रचिती त्यांच्या आयुष्यामध्ये होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो, परंतु अनुभव मात्र, प्रचिती मात्र नक्कीच येत असते. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कोणाचं काहीसुद्धा ठेवत नाही. जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील योग्य वेळ आल्यानंतर ते तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहिलं जरी असेल तर त्याचे फळ स्वामी हे त्यापेक्षाही जास्त व्याजासकट म्हटले तरी देखील चालेल तर ते देत असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की ते कधीच कोणाचंही स्वतःकडे काहीच ठेवत नाही. त्यांना फक्त एवढंच माहीत आहे की प्रत्येकाला ते देतच राहतात. आणि यावरूनच हे म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की श्री स्वामी समर्थांची भक्त असो किंवा नसो, ते प्रत्येकालाच म्हणत असतात. जेव्हा एखाद्याने स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामींकडे पाहिले तर तिथे मोठ्या अक्षरात लगेचच स्वामी प्रत्येकाला स्पष्टपणे म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग भलेही तो स्वामींचा भक्त जरी नसेल तरी देखील त्याच्यासाठी हा शब्द, हे वाक्य नेहमी स्वामींचे असते. मग तुम्हीच विचार करा की जर मनापासून एखाद्याने स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली तर स्वामी त्या भक्तांसाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे स्वामींना हे देखील म्हटले जाते की अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. तर आजचा अनुभव असाच एका स्वामी भक्तांचा आहे आणि आजचा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे. या ताईंचं नाव हे प्रभू प्रभावती स्वामी आहे आणि त्या लातूरमध्ये राहणारे आहेत. या ताईंना या अगोदर देखील अनुभव त्यांनी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे आणि आत्ता श्री स्वामी समर्थांची जी पुण्यतिथी गेली, या पुण्यतिथीला स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे चमत्कार केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया एवढ्या शुभ दिवशी स्वामींनी या ताईंच्या आयुष्यामध्ये कोणता चमत्कार केलेला आहे. हा चमत्कार 26 एप्रिल 2025 रोजी त्या ताईंच्या आयुष्यामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या म्हणजे खरोखरच खूप भाग्यवंत त्या आहेत ताई. कारण स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी ताईंना एवढा सुंदर अनुभव आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया ताईंना कोणता अनुभव आला, स्वामींनी कोणती प्रचिती दिली. चला तर मग ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा बोल. अनुभव शेअर करायचा होता. अरे वा.
हं. नाव सांगायचे ताई? नाव सांगितले ना एकदा मागे, तुम्हाला माझा दुसरा अनुभव आहे बघा तुमच्याकडे आता हे. हा 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 प्रभावती प्रभू स्वामी हा लातूर. बरोबर आहे. प्रभावती प्रभू स्वामी लातूर. हा 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 काय हो. अनुभव आला? अनुभव म्हणजे काही काल परवा ही होतं ना स्वामीचं ते ही काम त्याचं पुण्यतिथी. पुण्यतिथी. हा पुण्यतिथीला मग मी म्हणले महाराज स्वामींना आपण काय तर लाडू आवडते करावं म्हणले. मी स्वामी लाडू खाते म्हणून बेसन लाडू केले तुपातले मी स्वामीसाठी खा. अरे वा, तुपातले स्वामींचे तर फेवरेट आहेत ना. तुपातलेच करते मी कधी स्वामींना. हा हा 25 लाडू झालते माझे. हा 5 घरच्या देवाला ठेवले मी प्लेटात आणि स्वामींना 16 लाडूचं ताट ठेवले होते. अरे वा, 16 नंबर पण आवडतो. म्हणून त्यांना सकाळी पूजा केली. हा मग तुपाचा दिवा लावले, तेवढे लाडू ठेवले, आरती केली स्वामीची, एक माळ जप केले. मग स्वामीला म्हणले ग्रहण करा स्वामी, तुमच्या आवडचे लाडू खावा म्हणले मी. आणि मला अनुभव शेअर करायला द्या म्हणले मी स्वामींना. एक अनुभव शेअर केले, दुसरा अनुभव शेअर करायचा द्या म्हणले. मग नैवेद्य दाखवून मग नंतर काढून ठेवले मी लाडू. मग मला वाटलं आता स्वामी खाल्लेत का नाही मला काहीच कळणार, मी कसं खाऊ आता, कसं उष्ट करू वाटलं. मी कोणाला दिली मग तसंच ठेवले काढून लाडू. कुठं मंदिरात तर गेल्यावर प्रसाद देवा वाटलं पण जाणंच झालं नाही मला कुठं. मग संध्याकाळी म्हणजे दिवा लावले, मग आरती केली, म्हणले अजून 2 लाडू दाखव स्वामीला. म्हणले स्वामींना म्हणले लेकरं खेळाले बाहेर दे म्हणले, माझ्या मनात आणले स्वामीने. सगळे लेकरं आमच्या बाहेर वाढत खेळालते. लेकराला प्रसाद म्हणून 2 लाडू दिले मी सगळ्याला. 4-5 लेकरं होते खेळालते. मग त्या डब्यातले लाडू घेऊन आलते मी असं, तर एका लाडूवर स्वामीची प्रतिमा उठली. बापरे. हो ताई फोटो काढलाय का त्याचा? काढले पाठवते तुम्हाला मी. बरं पाठवा, म्हणजे व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये टाकेल. हो. मग डब्यात बोलते संध्याकाळी म्हणलं अजून एकदा दाखवा 2 लाडू स्वामीला. आता आरती केली संध्याकाळची म्हणले. मग आता लेकराला प्रसाद वाटावं म्हणून लाडू घेऊन ते तर दिसलं मला प्रतिमा त्या डब्यातली एका लाडूवर. मग लेकराला दिले, नंतर बघितले, ह्यांना दाखवले. ह्याने म्हणले हो स्वामीच दिसला म्हणले येणे. मी म्हणले बघा हो म्हणले स्वामीच मूर्ती मला दिसायली बघा म्हणले ह्यांना. अरे हुकी म्हणले ह्यांनी बघितले. मग मुलीलाही पाठवले, तुम्ही बघा पाठवते मी तुम्हाला, फोटो काढले मी. बरं. तीच तुम्हाला अनुभव शेअर करा म्हणून. मग मुलांना मग द्यायचं होतं. मग आमच्या वाड्यात गीत समर्थ पण राहते, ते समर्थच आला आधी त्यानंच लाडू खाल्ला बघा. अरे वा. मला एवढा आनंद झाला बघा. सगळे लेकरं खेळालते, सगळ्याच्या आधी त्यानं पुढे येऊन त्यानं हातात घेतले लाडू. अरे वा. मुलं पण म्हणजे स्वामींना आवडतात आणि त्या रूपाने तरी खाल्लात की प्रसाद ताई? खाल्लात. नाव पण त्याचं समर्थच आहे त्या मुलाचं नाव. अरे वा, मग काय स्वामींनीच खाल्ला. म्हणून लेकरांना बोलले प्रसाद देत रे म्हणल्यावर आला, ते सगळे पळत आले. मग ते समर्थच पुढे हात केला, त्याला आधी दिले लाडू, त्यानं खाल्ला म्हणले. मग सगळेजण खाल्ला म्हणले काकू खूप छान झाले बघा लाडू म्हणले. मी म्हणले स्वामींना आवडले लाडू आता. एवढे प्रेमाने स्वामींसाठी बनवले, तूप घालून म्हटलं तेवढे छान होणारच ना. मग सगळेजण म्हणले खाल्ल्यानंतर गेले. मग म्हणले काकू खूप मला आवडले बघा लाडू. म्हणले अरे आणखीन देते म्हणले पोरांना. मग अजून सगळ्यांना आणि थोडं लाडू दिले, सगळेजण खाल्ले, खुश झाले पोरं. आहे ना. म्हणून तुम्हाला शेअर करा म्हणला ते आज केले. बघा ते पाठवते मी प्रतिमा स्वामीची. तुम्हाला ओळखायला येते का? मला तर सेम दिसायले बघा. स्वामीची पितळी मूर्ती असते ना तसं मुकुट दिसायले बघा स्वामीच्या लाडूवर. पाठवा तुम्ही, मी व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये पण शेअर करेन. शेअर करा त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला दर्शन पण होईल ना त्याचे. दर्शन हो चालतंय. चला, खूप सुंदर. तुम्हाला मी पाठवते. मग ताई बघा, मग मी तुम्हाला फोन करते, मला सांगा बरोबर आहे का स्वामीजी. हो तसंच ठेवले ताई. आणि मग दत्तगुरूच्या मंदिरात नेऊन ठेवू का लाडू ती प्रतिमा उठलेली? नाही, असू द्या. दत्तगुरू पण स्वामीच्या रूपातच आहेत तिथं. स्वामीचे ठेवा तिथे. डब्यात ठेवले मी ती. मग म्हणलं तर स्वामीचंच आहे, ठेवा म्हणले स्वामीच्या मंदिरात आता आहे का? हो चालेल का ताई? हो चालतंय, ठेवा. खूप सुंदर अनुभव आहे ताई. कारण या पुण्यतिथीला खूप लोकांना अनुभव आलेले आहेत ताई. हो ना.
छान अनुभव शेअर करते मी हं. हा शेअर करा, मी पाठवते तुम्हाला फोटो बघा ताई. हो हो हो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. हो तुम्हाला पण ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी साक्षात श्री स्वामी समर्थांची मूर्ती लाडूमध्ये उठणे ही काही साधी गोष्ट नाही. लाडूमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थांची प्रतिमा दिसत आहे आणि हे पुण्यतिथी दिवशी स्वामींनी ग्रहण केलं आणि त्यामध्ये त्यांची मूर्ती किती सुंदर प्रकारे दिसत आहे. खरोखरच या ताईंना खूप सुंदर असा प्रचिती स्वामींनी खूप मोठा अनुभव देखील दिलेला आहे. तुम्हाला जर या ताईंचा अनुभव आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका, कारण श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या प्रत्येक भक्तांवरती नक्कीच होत असते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जो मनापासून मनोभावे भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी नेहमी असे चमत्कार हे करतच असतात. त्याचबरोबर सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांच्या चरणी संपूर्ण आयुष्य स्वामींच्या भक्तीमध्ये घालवण्याचा निर्णय घेत असतो, तो भक्ती मनापासून स्वामींची करत असतो, त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार हे श्री स्वामी समर्थ चालवत असतात. प्रत्येक वेळी प्रत्येक संकटामध्ये, सुख दुःखामध्ये, अडचणींमध्ये स्वामी आपल्या भक्तांना नेहमी पाठीशी असतात आणि कधीकधी तर अशा संकटांमधून स्वामी अलगद आपल्या भक्तांना देखील बाहेर काढतात की त्या संकटांचे चाहूलसुद्धा त्या भक्तांना लागत नाही. एवढे सुंदर सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी देत असतात, कारण स्वामी हे नेहमी म्हणत असतात की हम गया नहीं हम जिंदा है. म्हणजे त्यामुळे ते प्रत्येक भक्तांच्या बरोबर असतात आणि प्रत्येक भक्तांना मी येथे आहे ह्याचे अस्तित्व हे नेहमी दाखवत असतात. खरोखरच या ताईंचा अनुभव प्रभू प्रभावती स्वामी लातूरमध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तर तुम्हाला जर स्वामींचा अनुभव जर आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता तुमचं कार्य आहे की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव पुढे शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जर एखादा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ.